कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदारी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. आवाज येतोय ना ताई? हो येतोय आवाज, बोला. विनायकं गुरुर्नो मे साखरे नाम विश्रुतम्, एषा शरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरु वंदे भवबंधे मुक्ते. ज्ञान प्रताप विलसत नामृत, अवधेत भाव पटुता हित बुद्धी रहस्य. ज्ञानेश्वर श्री भगवान अवतीर्ण एवं, श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. हॅलो, आवाज येतोय ना? हो ताई. रामकृष्ण हरी. हो ताई, आवाज येतोय छान. आणि बोला तुम्ही. तैसे विचारिता निरसले, प्रपंच सहज सांडवले, मग तत्वतः तत्व उरले ज्ञानी अशी. ही ज्ञानेश्वरी केवळी मी सेवेसाठी निवडलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज काय सांगायले ह्या ओवीतून? तैसे विचारिता निरसले. मग कसा विचार करा म्हणाले ते? आपण काय विचार करत नाहीत का? आपल्याला विचारायला दम नाही. आपण कशाचा विचार करतो बरं? आपण घराविषयी विचार करायलो तर घर माझं म्हणायलो तर घरातले संबंधी, घरात असणारे मुलं माझे, नवरा माझा, तिथं असलेले सगळ्यांना माझं म्हणायलो तर पण आपण ओळखून घ्यायलोत का हे शरीर माझं म्हणायलो ते माझं आहे का म्हणून? शरीर कशाच आहे? पंचमहाभूताचं आहे. पण आपण कधी आपण पंचीकरण उघडूनच बघितलं नाही ना. पंचीकरण उघडून जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हे पंचमहाभूताचं शरीर बांधलेलं आहे. पंच ज्ञान इंद्रिय काय आहे, पंचकर्म इंद्रिय काय आहे. पण आपल्याला या संसारातून तिकडे बघण्यासाठी वेळच नाही. कारण संसारातच आपण एवढं गुंतून घेतलं. एवढा चांगला नरदेह दिला बरं देवाने आपल्याला. आपल्याला काय झाडा पाल्यासारखं केलं नाही देवानी, पक्षासारखं नाही केलं. आपल्याला काय सरपट केलंय का? किती चांगला नरदेह दिलाय, किती चांगला दिलाय. पण आपल्याला अनमोल देह भेटलं, पण आपल्याला त्याची किंमत कळेना. आपण तो संसारासाठीच खर्च करायलो. आपल्याला का देह संसारासाठी दिलेला नाही. मी कोण आहे हे ओळखून घेण्यासाठी दिलेला आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. मग आपण असा विचार करायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही मी कोण आहे, मी कसा आहे, तोपर्यंत आपण हे सतत, जसं की आपण एखादा ध्यास धरला की मला हे करायचंय कार्य, आपण ते कार्य संपेपर्यंत आपण ते सतत ते झोपलो, आपण बसलो, उठता आपल्या मनातच असतं ते की आपल्याला कार्य पूर्ण पार पाडायचं. त्याप्रमाणे मी कोण आहे हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत आपल्याला अशी संगत घडत नाही, तोपर्यंत आपण असं सतत विचार करायला पाहिजे मी कोण आहे, मी कसा आहे. मग आपल्याला लक्षात येईल. मग आपण असं आपण दृढ केलं ना की आपल्याला लक्षात येईल की मग त्याची संगत घडेल आपल्याला संताची. मग आपल्याला असं एखादा आपल्याला काहीतरी कार्य जर करायचं म्हणलं तर आपण त्या कार्याविषयी बघतो ना की कार्य काय करायचं त्याच्यावर असतं. मग तसं मी कोण आहे ओळखून घ्यायची आपल्याला तळमळ लागली की मग आपल्याला सहज सद्गुरूची भेट होत असते. मग सद्गुरूच्या संगतीत गेल्यावर मग ते सांगत असते तू हा देह नाही. देह तर काय आहे? जळणार आहे. मन काय मळत, देह जळतो, मन मळत आणि प्राण पळते आणि तू जाणतो. तू म्हणजे कोण? मी जाणतो. या शरीराला जाणणार आहे. शरीर कसं जळतं बरं? आता हे काय? आपण पंचमहाभूताचं शरीर बांधलेलं आहे. हे काय जळतानाच ना सगळं. इथून तिथून जर पाहिलं तर आपल्याला, आपण बघितलेलं याच्या अगोदर पण आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तूही तसा झाला. आपण किती जणांचं मरण बघितलं, पण आपल्याला असं कधीतरी वाटलं का आपल्या बी या शरीराचं मरण येणार आहे एक दिवस. त्याची माती करून आल्याच्या नंतर आपल्याला काहून वाटत नाही की या शरीराची पण माती होणार आहे. आपल्याला पुढचा भाव ठेवता येतो ना. आपल्याला अनुभव आहे, भाव ठेवतोच ना आपण. जेव्हा आपण शेतात ज्वारी पेरतो
तेव्हा ज्वारीची पेरणी झाल्याच्या नंतर आपण ज्वारी पेरतो ती 2 पानावर येते, तेव्हा 2 पानावर आपण काय म्हणतो, 2 पानावर ज्वारी आली. ज्वारी येते का ती रोपट येतं ना, पण आपण काय म्हणतो पुढचा भाव ठेवलेला असतो आपण, 2 पानावर ज्वारी आली. मग नंतर म्हणतो आपण पोटात ज्वारी आली. मग नंतर याला ज्वारी आली, पण ज्वारी तेव्हा येते का, ते तर झाड असतं, पण आपण भाव काय ठेवतो, पुढचा भाव ठेवतो. त्याप्रमाणे मग आपल्याला पुढचा भाव ठेवता येतो, आपल्याला अनुभव आहे, पण आपलं तिकडं लक्ष नाही. आणि तिकडं लक्ष संतांनी हा बारीक विचार केला, तिकडं लक्ष दिलं, पुढचं आपल्या तुकाराम महाराजांनी सांगितलंय, पण आपण ते वाचायला गाता हे घ्यायला आपल्याला वेळ नाही. वेळ आहे का, आपण संसारातच एवढं गुंतलो. आपण जर आता मी हरिपाठाला जाते बघा ताई, मला 2 मुलं आहेत छोटे, एक मुलगा आहे, मुलगी थोडीशी मोठी आहे. पण मी हरिपाठाला जाते तेव्हा शेजारी बायका बसलेल्या असतात. मग त्यांना म्हणलं ना ताई चला माझ्यासोबत हरिपाठाला, तर त्या म्हणतात ताई नाही ना हो, आम्हाला वेळच नाही. मग म्हणलं अहो वेळ का, तुम्ही मी जाते तेव्हा तुम्ही इथंच बसलेला असतात, आणि मी आल्याच्या नंतर पण तुम्ही इथंच बसलेले असतात ना, पण तुम्हाला चांगल्या कामाला यायला वेळ नाही. चांगल्या कामासाठी वेळ नसतो माणसाला. आणि आपण इकडे असं बसले, मी जाते तेव्हा बसलेलेच असतात ना, मग आल्याच्या नंतर पण बसतात. म्हणतात, म्हणलं नाही चला, मग म्हणतात नाही आमच्या घरच्या रागवते तर कुठं बाहेर गेलं तर. आणि एखादं शेल लागलं की तिथं का कोणी बोलवतो त्यांना साड्या घ्यायला किंवा इतर शेल लागतात खूप, तर मग तिथं कसं त्यांना वेळ भेटतो. आणि जेव्हा आपला श्वास निघून जाईल तेव्हा म्हणतात का हे माझं काम राहिलं की मला घरचे येऊ देत नाहीत. आपल्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागल. आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगळी. आपल्याला ह्या संसारातून निघण्यासाठी आपल्यालाच आपलं सोडवण करावं लागल, कोणी करणार नाही. आपण जर तळमळ केली तर आपल्याला संताची भेट होईल. आपल्या मनात अंतःकरणात जर तळमळ असली मी कोण आहे, मग आपल्याला लक्षात येईल की मी कसं आहे, मी पंचमहाभूत नाही. पंचमहाभूताला कळत नाही, आपल्याला अनुभव आहे. पृथ्वीला कळतं का, पृथ्वीला जर कळालं असतं तर तिनं बोर घेऊ दिले नसते, तिनं घर बांधू दिले नसते जमिनीवर. आणि पाण्याला कळतं का, पाण्याला जर कळालं असतं तर त्यांनी चांगल्याच उपयोगासाठी, चांगल्या गोष्टीसाठीच उपयोग करू दिला असता. आणि घाण वस्तूला घेऊ दिलं असतं का. अग्नीलाही कळत नाही, अग्नीला जर कळलं असतं तर ती म्हणली असती फक्त मला देवाजवळच दिवा लावायला, यालाच मला प्रज्वलित करा, मला दहन पेटायला प्रज्वलित करू नका. मग तिलाही कळत नाही, आकाशालाही कळत नाही. आकाशाला कळायला असतं, आकाश तर सगळ्यावरच पडतं, चांगल्यावर पडतं आणि घाणीवरही पडतं. मग ह्या पाचाला कळत नाही, हे आपल्याला अनुभव आहे. मग याच्यात पृथ्वीचे 5 तत्व येतं. केस, केस, कातडी, आपण केसातच गुंतलो, कातड्यातच गुंतलो. गोर कातड, काळ कातड, एखादं गोरा असलं तर फुगतंय आणि काळ असतं तर दिसतंय. याच्यातच गुंतलत ना आपण. लक्षात घेतलं का हे कातड कशात आहेत, हे पृथ्वीचे तत्व येतं 5. केस, कातडी, हाड, अस्ति मौस त्वचा नाडीरोम, अस्ति मौस त्वचा नाडीरोम. आणि हे 5 तत्व पृथ्वीचे येतात. मग पृथ्वीच्या ह्या 5 तत्वाला कळत नाही, हे आपल्याला अनुभव आहे. आणि आपल्या शरीरात 5 तत्व आहे, पण हे आपलं त्याच्याकडे पंचीकरण न वाचल्यामुळं हे बरेच जणांना माहित पण नाही की आपल्यात पृथ्वीचेही 5 तत्व आहेत. पंचीकरण आता म्हणजे आम्ही गुरुकडे, मीच वाचलेलं नव्हतं बघा. आता गुरुकडे जायले मी, तेव्हा मला पंचीकरण ग्रंथ आहे हा माहित झाला बघा. फक्त ज्ञानेश्वरी गाथा ते पण माझे वडील सांप्रदायिक याच्यात आहेत म्हणून तेवढं माहित होतं, पण पंचीकरण वाचलेलं नाही, कधी ऐकलेलं नाही. फक्त आता हे मी सांगायचा प्रयत्न जो करायले का, फक्त गुरुच्या मनन, निधी ध्यासन, श्रवण, बाकी माझं वाचन नाही, काहीच नाही. मी काय प्रवचनकार नाही, काहीच नाही. फक्त गुरुचं श्रवण करून जेवढं माझं सांगण्याचा प्रयत्न करायले. लेकरू कसं बोलायचा प्रयत्न करतात त्याप्रमाणे मी बोलायचा प्रयत्न करायले. मग तैशी विचारिता निरसले, मग आपण जशाच तसा विचार करायला पाहिजे बघा. मग जशाच तसा विचार केला ना, आता आपण आपल्या अंगावर प्रत्येक जण कपडे घालतो. आपल्याला मनुष्य बुद्धी असल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की हे कपडे कशाचे आहेत, कापसाचे आहेत. एवढं साधारण आहे. याच्यासाठी काय शिक्षण लागत नाही, याच्यासाठी काय कोणची डिग्री घ्यायची काम नाही. आपल्याला सहज निवडा होतो की कपडे कापसाचे येतात. पण आपलं तिकडे लक्ष नाही, कोणाची साडी किती भारी आहे याच्याकडेच आपलं लक्ष आहे. मी तिच्यापेक्षा भारी साडी घेईन, मी तिच्यापेक्षा
चांगले हे कर, चांगले अजून भारीच्या साड्या घेईल हे असंच आपल्याला फक्त वाटतं. पण हे कपडा काय आहे? कापूसच आहे. जरी भारीची असली हलकी असली तर कापूस आहे. हे जर लक्षात घेतलं तर आपण साडीत आसक्त राहणार नाही. आपली साडी विषयीची जी हे आपली तिथं वासना राहणार नाही ना. मग आपल्याला वासना तर काय करायची? कमी करायची. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. फक्त जन्मच आपल्याला कशामुळे घ्यावा लागायला? तर वासनामुळे. आपण वासना ठेवली म्हणून आपल्याला जन्म घ्यायचं काम पडायला. पंचकर्णामध्ये आलेलं आहे ना उदाहरण. तो आंधळा माणूस असतो बघा, त्याला नगराबाहेर जायचं असतंय. तर तो नगराबाहेर जायचं तर मग तो एक त्याला भला माणूस भेटतो. तो म्हणतो की मला नगराबाहेर जायचं आहे. तर ते म्हणते की भैया तुम्ही काय करा, याच भिंतीला धरून, त्या नगराला फक्त एकच द्वार होतं. मग त्या नगराला एकच द्वार असल्यामुळे तुम्ही या भिंतीला धरा आणि भिंतीला धरत धरत चला म्हणले. मग तुम्हाला भिंतीला धरत लक्षात आल्यावर तुम्हाला ते द्वार येईल. पण ते भिंतीला चलत चलत असताना तो द्वार येतो आणि तेव्हा त्याला खाज येते. मग खाज येते त्याचं द्वार निघून जातं आणि तो मग तसंच पुढे चलत चलत पुढे जातो. मग असं पुढे गेल्यामुळे त्याला किती अनेक वेळा असं झालं. मग आपलं तरी काय व्हायलंय? तेच व्हायलंय ना. किती वेळा यावे जन्म, किती करावे फजित, किती व्हावे फजित. मग आपण फजितीच व्हायली ना आपली. आपल्याला आता किती चांगला नर देह दिला, चांगल्याने चांगला देह दिला आणि चांगल्याची संगत ही घडली. आपण एका जातीचे आहेत म्हणून आपण आज सगळे एका याच्यात आलो. आता काय याच्यात महाराष्ट्रात याच्यात कमी लोक आहेत का? पण हे चांगलंच ऐका लोकांना तरी आवडतंय का बरं? आता प्रत्येक जण टीव्ही बघत बसलंय. कोणी पिक्चर बघतंय तर कोणी सिरियल बघतंय. पण त्यांना असं देवाचं हे म्हणायचं म्हणजे काय? आपण तर म्हातारे झालोत का? मग आपण म्हातारे होतो याची गॅरंटी आहे का? आपल्याला चांगली वाटलं म्हणून देवाने श्वास चालू ठेवलाय आतापर्यंत. आपला श्वास जर चालू नसतात आपल्या घरातल्यानी पण बसू दिलं नसतं. आपण आता कशामुळे बसलो? फक्त श्वास चालू आहे म्हणून बसलो. नाही तर बसवा लागला असतं, लगेच बसवा लागला असतं, उठा म्हणले असते, आपल्याला लगेच उचलायची तयारी केली असती. पण किती उपकार आहेत त्या देवाचे की आपल्याला आतापर्यंत चांगला एवढा चांगला नरदेह दिला आणि इतक्या चांगल्या संतांची बापूराव महाराजासारखी आमची आम्हाला संगत घडली. आमचं काय लायकी नव्हती आमची एवढी पामराची. एवढ्या चांगल्या आम्ही प्रवचन त्या महाराजाच्या गादीवर बसणे इतकी आमची काय लायकी आहे का? पण महाराजाच्या संगतीमुळे आम्हाला 4 शब्द सांगण्याचे योग आले आणि आम्ही एवढ्या तुमच्यासारख्या वरिष्ठ प्रवचनकार कीर्तनकारांच्या समोर 4 शब्द बोलण्यासारख्या बोलता येईल. आम्हाला बोलण्याची, कारण आम्हाला बामराला काही जास्त वाचलेलं नाही. आम्ही मला वाचन आहे पण जास्त काय ग्रंथ वाचले नाही. काहीच नाही, फक्त श्रवण मनन निधिध्यासन याच्यातूनच सांगण्याचा प्रयत्न, जे महाराजांनी सांगितलं का त्याच्यातूनच सांगण्याचा प्रयत्न करतो. मला खूप दिवसाच्या आशा ताई तो म्हणायच्या की तू प्रवचन कर. मी काय आत्ताच महाराजाकडे जायला 1 वर्ष झालं असेल आणि मला कसं आहे मुलाच्या याच्यातून किंवा घरी म्हणजे परिवार आहे खूप मोठा, तर त्याच्यातून जसा वेळ भेटेल तसा करायचा प्रयत्न करतो. त्याच्यातून त्या म्हणल्या अगं तू ऑनलाईन करत जा आणि कसं आहे एकदा तू प्रवचन हे केलं की तुला पण लक्षात येत असतं. वाचल्याने प्रवचन याच्यातून केल्याने तुला सांगण्याचं किंवा तुला लक्षात येऊन जाईल आणि पक्क होईल तुझं. आपण आता रोज आम्ही ऐकतो महाराज हे सांगते की तुम्ही ऐका, निश्चय करा आणि अजून तुम्ही पुढच्याला सांगा. आणि त्यांना पण आपण काय तर पाण्यासारखे वाहत आलेलो येतो आणि संत हे अवतार घेऊन येतात आपल्यासाठी. त्यांना आपला कळा येतो आपुल्या हिता, आपल्या हिताचा आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आहे. मग आपल्या हितावर कोण जागा आहे? आपण का आपल्या हितावर जागे आहेत का? आपण तर आपल्या हितावर जागे नाहीत, फक्त संत जागे येतात आणि त्यांना आपल्या हितासाठी ते आपला जन्म घेऊन आले आणि ते आपल्याला आपल्या हितावर जागा करायला येतं. ते जागेच होतात. ते म्हणते तुम्ही न म्हणणारे येत, जाणणारे नित्य येत, एक येत. पण आपल्याला असं वाटतं का? आपल्याला हा देहच मी वाटतो. आपण जर मी म्हणलं, आता मला स्वाती म्हणलं की मी पटकन ओ बोलते. आपण ओ बोलतो ह्याच शरीराला धरून, 3.5 हाताच्या शरीरालाच मी माझं म्हणतो आपण. पण आपण याचा विचार करायला काय 3.5 हाताचं मी आहे का? हे तर काय 6 तुकडे येतात. तुकडे तर झाले नाही ना. 6 तुकडे जर ढोबळ मानाने विचार केला तर 6 तुकडे येतात. 2 हात, 2 पाय, 1 दड आणि 1 मुंक, झाले 6 तुकड्याच आहे. पण आपल्याला 6 तुकडे असं वाटतंय का 6 तुकड्याच आहे म्हणून? एकच अखंड मी वाटतो. पण मी काय याच्यासारखा नाही. आपल्याला हेच मग विचाराने बात करायचा याचा की याच्यात मी कोण आहे.
मग मी काय तुकड्या तुकड्याचा नाही, मी काय पंचमहाभूत नाही, मग मी पंचकर्म इंद्रिय का? मी पंचकर्म इंद्रिय पण नाही. ज्ञान आपल्याला डोळ्याने रूप दिसायला, पण डोळ्याला रूप दिसत नाही. डोळ्याने रूप दिसतं, पण डोळ्याला कसं रूप दिसत नाही. आपल्याला वाटतंय आता या दोन गोलकनी मला डोळ्याला रूप दिसायला, डोळ्याला जर रूप दिसायला असतं तर प्रेतालाही डोळे असतात, मग प्रेतात पण दिसायला पाहिजे होतं. मग प्रेतात रूप दिसत नाही, या दोन गोलकाला दिसत नाही. मनात कळतं रूप मला. या पाच ज्ञान इंद्रियाने आपल्याला मनात कळतं. डोळ्यानी रूप मनात कळतं, कानाने शब्द मनात कळतो, त्वचाने स्पर्श मनात कळतो, जिभेने रस मनात कळतो आणि नाकाने गंध मनात कळतो. पण ज्या मनात कळतं का त्या मनालाही कळत नाही. मनाला जर कळालं असतं तर मन पण बदलतंय. आता लहानपणी आपल्याला गजगे खेळायला आवडायचे, फुगड्या खेळायला आवडायच्या, आता आवडतात का आपल्याला? आपल्या आवड निवड पण बदलल्या ना, मग मन पण ते राहिलं नाही. कालचंच मन आज नाही. मन तर किती अस्थिर आहे, ते 1 मिनिटाला बदलतंय. पण आपल्याला वाटतंय का तसं? मन पण मी नाही, पण मन मी नाही. मनात जो जाणणारा अव्यक्त निराकार नाही जया आकार असा मी आहे. म्हणजे ज्याला आकार नाही असा तो आहे. निर्गुण निराकार तो मी आहे. आत्मा स्वरूप परमात्मा ते आपण आहे. पण आपल्याला असं कधी वाटलं होतं का? आता आपण पहिले जुने माणसं म्हणायचे की त्याच्यात राम राहिला नाही, एखाद्याचा मृत्यू झाला की त्या शरीरात राम राहिला नाही, पण आपल्याला त्याचा अर्थ कळत नव्हता. आज आता या शब्दांनी अर्थ कळायला की राम कसा राहिला नाही, त्याच्यात आत्मा स्वरूप परमात्मा जो बसलेला आहे का तो राहिला नाही. सर्व गटी राम देहादेही येत, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. सर्वाच्या घटात एकच राम आहे. मुंगीचा असो या ब्रह्मदेवाचा असो या कोणत्याही जीवातला, प्रत्येक जीवात आत्मा स्वरूप परमात्मा एकच आहे. पण मनुष्य देहात विवेक बुद्धी असल्यामुळे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, म्हणजे बुद्धीचं वैभव आहे म्हणून आपल्याला इथं सार आचार निवडता येतं आणि आपल्याला सोडवण करून घेता येते. आणि इतर देहात आपल्यालाही सोडवण करून घेता येत नाही. मग सर्व गतिराम देहादेही. आता सगळ्याच्या घटात जरी घट वेगवेगळे असले, कोणाचा माणसाचा आहे, कोणाचा बैलचा आहे, कोणाचा लेकराचा आहे, कोणी मुंगी, कुठं मुंगी आहे, डुक्कर आहे, कुत्र आहे, सगळ्यात जो आहे तो आत्मा स्वरूप परमात्मा सगळ्याच्या घटात एकच आहे. जसा की सूर्याचा प्रकाश प्रत्येक गोष्टीवर पडला. आता एवढे मोठे पाऊस पडल्यावर असे खड्डे होते, त्याच्यात तितक्या सूर्य पडतो. मग सूर्य पडतो त्याच्यात, मग तितके सूर्य आहेत का? तितके सूर्य नाहीत ना. मग त्याच्यात सूर्याचा प्रकाश, सूर्य एकच आहे पण प्रकाश पडल्यामुळे इतक्याच्या सूर्य दिसला. तसा आत्मा स्वरूप परमात्मा एकच आहे, एकच भगवान आहे. तो सगळ्याच्या हृदयात तोच आहे. पण आपल्याला मनुष्य देहातल्याला ओळखता येतो आणि इतर देहातल्याला ओळखता येत नाही की आत्मा काय आहे, आत्मा कसा आहे, परमात्माचं स्वरूप कसं आहे. मग हे आपल्याला नरदेहात येऊन आपल्याला हे कळून घ्यायचंय आणि मी कोण आहे याच्यावर आपल्याला निश्चय करायचा. मग मी मनासारखा बी नाही. मन तर 5 वासनाचा गट आहे तो फक्त. मनाला कळत नाही आणि मला कळतं. मग मन काय करायचं आपल्याला, तर मग वासना ज्या आहेत का त्याच आपल्याला राम करून टाकायच्या. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं? त्याच्यासाठी आपल्याला नामस्मरण करावं लागेल. जसं की आपण कपडे घाण झालो की आपण त्याला स्वच्छ करण्यासाठी साबण घेतो आणि साबण लावून ते स्वच्छ करतो, एकदम क्लीन होते ते. त्याप्रमाणे आपल्याला आपलं मन गढूळ झालेलं आहे. कशाने गढूळ झालं? अनंत जन्मापासून आपल्याला या संसाराची सवय लागलेली आहे. संसार माझा म्हणायची, या संसारात गुतायची तिची सवय लागली. मग त्याने आपलं मन गढूळ झालेलं आहे. मग ते गढूळ मन आपल्याला नित्तळ करण्यासाठी मग आपल्याला हरिनामाची जोड घ्यावा लागेल. त्याच्यासाठी आपल्याला सतत नामस्मरण करावं लागेल. जो आपल्याला आवडतो, असं नाही की सगळे देव अनेक जरी असले तर देव एकच आहे. मग आपल्याला कोणाला विठ्ठल आवडतो, तर कोणाला राम आवडतो, कोणाला कृष्ण आवडतो, कोणाला अल्लाह आवडतो, कोणाला गॉड, म्हणजे अनेक नावं, ह्या उपाध्या अनेक झाल्या पण देव कसा एकच आहे. जसं की आत्ताच मी सांगितलं की आत्मा स्वरूप परमात्मा सगळ्यात एकच. या उपाध्या अनेक झाल्या, मग उपाध्यामुळे आपल्याला अनेक वाटायले पण देव एकच आहे. मग आपल्याला जो नाव आवडतं, कोणाला हरी आवडतं, मग हरी 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 हरी
आपण दिवसभर किती काम करतो, दिवसातून फक्त एकच तास आपण आपल्यासाठी द्यायचा. एक तास आपण निवांत एकांत बसायचं किंवा मग काम करत करत हरी 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 किंवा आपल्याला मनात पण म्हणता येतं. असं नाही की मनात म्हणता येत नाही. आपल्या मनात तर आपण सगळ्यात बसलेले असताना पण आपल्या मनात विचार चाललेले असतात का नाही, त्याप्रमाणे आपण हरी 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 जर म्हणलं तर आपल्याला काय होईल, हरी हरी म्हणल्याने आपलं अंतःकरण शुद्ध होईल आणि अंतःकरण शुद्ध झाल्यावर आपल्याला जसेच तसे लक्षात येईल. मग अंतःकरण जसं की आरसा असतो, आरसा जर घाण झाला आणि तो पुसला तर स्वच्छ दिसायला लागतं आपल्याला आरपार. त्याप्रमाणे आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध झाल्याच्या नंतर आपणच देव स्वरूप आहोत हे आपल्याला लक्षात येईल. पण त्याच्यासाठी आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध करावं लागेल. म्हणून मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तैसे विचारिता निरसले. मग आपल्याला असा विचार केल्यावर मग आपलं काय होईल, निरसन होईल. मग निरसन होईल म्हणजे हे प्रपंच जो खरा वाटत होता, मग त्या प्रपंच आपल्याला सोडून द्यायचा नाही. प्रपंचात राहून आपल्याला परमार्थ करायचा. प्रपंचासाठी आपण 24 तासातले 22 तास प्रपंचासाठी दिले तरी चालते, पण 2च तास आपण आपल्या पुढच्या हितासाठी, आपण देव आहोत याच्यासाठी आपण 2च तास द्यायचे. काकडा 1 तास घ्यायचा आणि हरिपाठ 1 तास घ्यायचा. झालं, हे 2 केलं ना आपण नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. मग जो नित्यनेम करतो का तो भगवंताला खूप आवडत असतो. नित्यनेमानी मग नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. मग लक्ष्मीचा वल्लभ म्हणजे पांडुरंग त्यांच्या जवळच आहे हे लक्षात येत आहे आपल्याला. कबीर महाराज म्हणालेत ना, क्या खूप बनाया बंगला ज्या अंदर नारायण है सोया उशा आम्ही जगन आहे. मग आपण काय म्हणाले ते कबीर महाराज, क्या खूप बनाया बंगला म्हणजे ह्या नरदेह किती छान बनवला देवानी, कुठेतरी चूक केली का? आपल्याला किती छान हात दिले हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण. मग आपल्याला या हातानी कानानी तोंडानी नारायण जोडता येतो. आता आपल्याला हाताने टाळ्या वाजता येतात, इतर देह आपल्याला वाजता येतात का बरं? आता कुत्र्याला झालं, डुकराला, मांजराला, त्यांना जरी कीर्तन करावं वाटलं तर त्यांना कीर्तन करता येईल का? त्यांना टाळ्या वाजता येईल का? त्यांना कीर्तनाला येतं का? आपल्या मनुष्य देहातल्या जीवाला पायानी चांगले सत्कर्म करता येतात. आपल्याला तीर्थाला जाता येतं, देवाच्या दर्शनाला जाता येतं, कीर्तनाला जाता येतं. आता कुत्रे मांजरे बसलेले जरी असले तिथं तर त्यांना हे कळत नाही ना की काय करायले, काय वाचायले. आपल्याला कळून घेता येतं ना की हरी कसा आहे, तो कसा असतो, हे सगळं आपल्याला जाणून घेता येतं. परमात्मा स्वरूप आपलं स्वरूप आपल्याला ओळखून घेता येतं आणि आपल्याला त्याच्यात लीन होता येतं. पण इतर देहात ती सोय नाही. किती छान आपल्याला देवानी नरदेह दिलाय. मग त्याच काहीतरी आपण आपल्या हितावर जागा व्हायला पाहिजे. आपण आपलं उठा, काकड्याच्या अभंगात सांगतात ना तुकाराम महाराज, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा चुकवावे का जन्माच्या. मग ते काय म्हणायले तर उठा जागे वारे आता म्हणजे काय आपल्याला ते झोपेतून उठवायलेत का? झोपेतून नाही उठवायले ते. या नरदेहात आलेत तुम्ही, त्या नरदेहात आलेत आता तरी सावध व्हा, उठा आता तरी तुम्ही कोण आहात हे ओळखून घ्या. हा नरदेहाचा काही भरोसा नाही. आपण काळाच्या जबड्याचे हे शरीर साधन आहे आपल्याला साध्य करण्यासाठी. देव इतर शरीरात साध्य करता येतो का? देव साधन नाही ना, त्यांना तिथं बुद्धी नाही ना. त्याच्यामुळे आपल्याला लवकर आटकून घ्यायचं. उठा म्हणते ते, लवकर उठा जागे वारे आता. मग ह्या जन्मात तुम्हाला जागा होता येतंय, उठा जागे वारे आता. मग तुम्ही आता तरी उठा. इतर जन्मात तर तुम्ही झोपतच आलेले येतं, तिथं उठायची सोयच नव्हती. आता सोय आली, नरदेह भेटला, सोय बी झाली, संत बी भेटलेत. आता तरी उठा आणि तुम्ही कोण आहे ते ओळखून घ्या आणि निश्चय करा की मी या देहासारखा नाही. हे देह काय हे जळतो आणि मन काय तर मन मळतं आणि प्राण काय प्राण पळत. प्राण हे राहतंय का? पळतंय ते आणि मला कळतं. मग मला कळतं म्हणजे मी कोण? परत प्रश्न तोच आला की मी कोण आहे तर याला जाणणारा. मी पंच ज्ञान इंद्रियासारखा नाही, मी पंच कर्म इंद्रियासारखा नाही, मी पंच प्राणासारखा नाही, मी मनासारखाही नाही आणि मी पंच महाभूतासारखाही
नाही, मी याला जाणणार आहे आणि हे जाणण्यात येणार आहे. जगत हे ज्ञान इंद्रियाने जाणण्यात येणार आहे आणि शरीर पण हे जाणण्यात येतं ज्ञान इंद्रियाने. आणि मी याला जाणणारा मी आहे. मी कसा आहे, मी आत्मास्वरूप परमात्मा आहे, असं माझं स्वरूप आहे. पण असं आपल्याला कधी वाटलं होतं बरं? असं कधीच वाटलं नव्हतं आपल्याला की आपण आत्मस्वरूप परमात्मा, आपण परमात्माचे अंश. आपल्याला नुसतं ऐकून येत, पण आपल्याला असं वाटत का नाही? तर आपला निश्चय होईना. कशामुळे? निश्चय न झाल्यामुळे आपल्याला आपण आत्मस्वरूप परमात्मा जाणणारे आहोत असं वाटाना. निश्चय करण्यासाठी आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध करावं लागेल. अंतःकरण शुद्ध झाल्यासाठी, शुद्ध झाल्याशिवाय आपल्याला हे सहजच लक्षात येत नसतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तैसे विचारिता निरसले. मग आपण असा विचार जर केला तर काय होईल? आपलं निरसन होईल. मग प्रपंच सहज सांडवलं. मग जो एवढा मोठा प्रपंच आहे आपला, मग काय होतं? तो विचाराने सांडल्या जायला ना. असा का आपल्याला काही प्रपंच काय पंच मेहनतीनं काही सांडायचा का? फक्त विचाराने सांडायचा. तर आपल्याला हे देह कसा आहे, आत्माचं कसं आहे, मी कसा आहे, आत्मा जाणणार आहे याला, आणि मी आत्मा जाणणार आहे, आणि हे जगत जाणण्यात येणार आहे, आणि हे शरीर ही जाणण्यात येणार आहे. असं मग तुकाराम महाराज म्हणाले, का जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, चुकवा व्यथा भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या. मग आपल्याला भाव ठेवून भाव ठेवायचा. भाव जर ठेवला तरच लक्षात येत असते. मग काय? आवडीने भावे हरिनाम घेती, तुझी चिंता त्यास सर्व आहे. मग आवडीना भावे हरिनाम घेती. आपण जितक्या आवडीना आपण आपल्या नवऱ्याचं नाव घेतो, जितक्या आवडीनं आपण आपल्या लेकराचं नाव घेतो, जितक्या आवडीनं आपल्या घरातल्याच्या संबंधातलं नाव घेतो, तितक्या आवडीनं आपण देव घेतो का बरं? देवाचं नाव घेतो का? तितक्या आवडीनं जर नाव घेतलं आपण देवाचं, तर आपल्याला देव कळायला उशीरच नाही. पण आपण तितक्या आवडीनं नाव घेत नाही. आपण गीत करायला लागलो. आपण जर बाजारात गेलो साधं, तर 4 वेळेस जुडी, मेथीची जुडी असो किंवा पालकाची जुडी 4 वेळेस हातात घेऊन बघतो. तर किती आपण हिताने संसार करतो. मग इतक्या हिताने जर आपण परमार्थ केला, इतक्या बारीकावा जर परमार्थात जर इतका बारीकावा केला, तर आपल्याला देव का नाही कळणार? पण आपण इतका बारीकावा करत नाही. देव जाणून घेण्याचा प्रयत्नच करीत नाही. आपल्याला वाटतं आपण म्हातारे झाल्यावर देव करू, म्हातारे झाल्यावर देव करीत असतं, असं कुठे आहे? पण आपल्याला हे लक्षातच येईना. तैसे विचारिता निरसले, प्रपंच सहज सांडवले. मग तत्व उरले ज्ञानी अशी. मग तत्वतः तत्व उरले. मग असा तत्व कोणी विचार केला? तर संतांनी विचार केला असा की याचा विचार त्यांनी केला आणि आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचला. पण आपण वाचलं, पण वाचायचं म्हणून वाचलं. पहिल्या सगळ्यात माझा अनुभव सांगते मी सगळ्यात सुरुवातीला मी समर्थाचं करायचे खूप. मग समर्थाचं करताना मला घरच्यांनी माझ्या महाराजाकडे नेलं, बापूराव महाराजाकडे. तर मी पहिल्या वेळेस जेव्हा महाराजाकडे गेले, तेव्हा मग महाराजांनी मला चिंतन सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की तू न दिसणारी आहे, जाणणारी आहे, तू हे शरीर जळताने म्हणले ते मला पंचमहाभूताचं. मग मी त्यांना घरी आल्याच्या नंतर म्हणले की हे काय होते? म्हणते जळताने हे, आणि तू न दिसणारी आहे. मी तर म्हणलं मी दिसणारी आहे, आणि असं कसं म्हणते महाराज? मग मला असं हे झालं ना. तेव्हा मग मला ते आवडलं नाही. मी महाराजाकडे त्याच्यानंतर गेलेच नाही. मग मला ते काय, मी म्हणलं हे जळतण म्हणाले, ते एवढ्या चांगल्या शरीराला माझ्या जळतण म्हणले, आणि परत तू जाणणारी आहे पण तू न दिसणारी आहे म्हणले. मग 2-3 वर्ष मी महाराजाकडे गेलेच नाही. मग समर्थाचं मी खूप करायचे. माझे जवळपास समर्थाचे गुरुचरित्राचे 1000 जवळ पारायण झाले. मग ते झाल्याच्या नंतर एक दिवस मला पारायणातच महाराज सारखेच दिसू लागले. पारायणात दिसायले. मी जिथं बसायला जाईल तिथं मला महाराज दिसायले. मग मी म्हणलं की मला असं का व्हायलंय? मी त्यांना घरी आल्याच्या नंतर म्हणलं, अहो मला तुम्ही ते बापूराव महाराजाकडे नेलं नव्हतं का? मला महाराज सगळीकडेच दिसायले हो. तर ते म्हणले, अरे तसं नाही, आता 3 वर्ष झाले त्या गोष्टीला, आणि तू तर त्यांना मानतच नाही, तर तुला दिसते कसे ते? पण मी म्हणलं मला सारखेच दिसायले बघा. कुठं मी देवाच्या मंदिरात गेले, समर्थाच्या आरतीला गेले की मला ते दिसायले, घरी आले की पण दिसायले. मग मी पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे, तिकडेच त्यांचं घर आहे महाराजाचं.
मग मी त्या पांडुरंगाच्या दर्शनाला मी नित्य नेमाने जायचे, असं एक दिवस पण खंड पडत नव्हता माझा. आणि मी त्या बोळीतून महाराजाच्या बोळीकडे 1 महिना सारखं त्या बोळीत बघायचे, पण मी काय महाराजाकडे आतमध्ये गेले नाही. आणि मग एक दिवस महाराजाचं ते म्हणले, मी म्हणलं की चला हो मला महाराजाच्या दर्शनाला जायची खूप इच्छा व्हायली. ते म्हणले जेव्हा मी तुला एक वेळेस नेलं, माझं काम संपलं म्हणले, आता मी तुला नेलं तेव्हा तू काय म्हणली की मग ते काय सांगते तर जळतने म्हणले शरीर, तू तर नाव ठेवलं म्हणले घरी आल्यावर महाराजाला, आणि त्या गोष्टीला 3 वर्ष झाले म्हणले. आता कशाला मला म्हणते चल, मी माझं जातो म्हणले, मला भाव आहे, मी माझं ऐकतो, तुला ऐकायचं तर तू तुझं जा म्हणले. आता माझं एकदा न्यायचं काम होतं. मग त्याच्यानंतर मी 1-2 महिने तसंच केलं, ते फक्त महाराजाच्या बोळीतच बघायचं मी, आणि तिथूनच वापस यायचं. मग एक दिवस मला काय, मी महाराजाकडे गेले, त्या दिवशी मला महाराज काहीच बोलले नाही. दर्शन घेतलं मी महाराजाचं, महाराज म्हणले या ताई तुम्ही. दुसऱ्या वेळेस गेले तेव्हाही महाराज काय म्हणले, ताई तुम्ही या, मला आराम करायचा. आणि तिसऱ्या वेळेस गेले तेव्हाही तसंच झालं. मग मी काय केलं, घरीच मी ना देवाजवळ बसले, देवा म्हणलं मला माफ करा देवा, जेव्हा मला तुम्हाला भेटले मी तुमच्या संगतीत आले, पण तेव्हा मला तुम्ही कळाले नाही आणि मी तुम्हाला नाव ठेवलं, मला लेकराला तुमच्या माफ करा म्हणलं. मी नाक घासून त्यांचं दर्शन घेतलं. आणि 4थ्या वेळेस जेव्हा मी महाराजाकडे गेले, महाराज प्रवचन सांगून नेमकेच आराम करू लागले, पण महाराज मी केले कीच उठले, म्हणले बसा ताई. मग मला त्यांनी बोलले, प्रवचन सांगितलं त्यांनी मला, आणि मग तेव्हा मला खूप बरं वाटलं. आणि मग ते म्हणले की ताई तू एवढे, मी कानातले घालून दिले सोन्याचे, म्हणले कानातले कितीचे येतात, मी इतके सांगितले त्यांना. ते म्हणले तू काय कर, हे कानातले मोड, तुझ्याकडे जर पैसे नसले तर, आणि एकनाथी भागवत घेऊन ये. मग मी म्हणलं की ठीक आहे महाराज सांग, आणते. म्हणले तुझ्या नवरा जर तुला पैसे आणत नसला तर हे कानातले मोड म्हणले, तू ते एकनाथी भागवत आणून वाच म्हणले. मग मी म्हणलं ठीक आहे. मग घरी आल्याच्या नंतर मी म्हणलं महाराज मला छान बोलले, त्यांना घरी आल्यावर सांगितलं, कारण ते रोज जातात आमच्या घरचे. मग त्यांना मी असं सांगितलं तर ते म्हणले अरे महाराजाचा अर्थ तसा नव्हता, तुला महाराज काय म्हणले की ह्या सोन्यापेक्षाही ग्रंथ ते श्रेष्ठ आहे, हे तुझ्या लक्षात आलं नाही. मी म्हणलं की हो ते खरं आहे, कारण माझं अज्ञान आहे ना, मला ज्ञान नाही त्या गोष्टीचं, म्हणून मला त्या काय गोष्टी लक्षात आल्या नाही. मग त्यांनी मला घरी आल्यावर ही गोष्ट समजून सांगितली की ते कानातले का मोड म्हणले की कारण तुझं कानातल्यापेक्षा हे तर काय जड आहे, कानातले जड वस्तू आहे, कानातले कळत नाही, पण त्या ग्रंथ वाचल्याने ग्रंथात जे लिहिलेलं आहे का ते कधी भंग न पावणार आहे. ते अभंग कसे असते ते कधीच भंग नाही त्यांचा. आणि आपला काय येतात ते कानातले आज आहेत उद्या नाही, तसं भंग येत नाही, त्याच्यामुळे तुला तसं म्हणले ते. मग मला तेव्हा त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळाला. महाराज असं म्हणजे सहज बोलते, पण आपल्याला त्याचा अर्थ समजून घ्यायला त्याच्यासाठी आपल्याला अज्ञान असल्यामुळे त्या गोष्टी आपल्याला सहज कळत नाही. मग मी तेव्हापासून महाराजाकडे जायले. मग एक वेळेस सकाळी गेलो आम्ही दर्शनाला दोघं, तर तिथं महाराजाकडे मावशी आहे, तर मावशी म्हणल्या की अरे तू काय कर, हिला रोज हरिपाठाला पाठवत जा. आमच्या इथं कसं घोषा पद्धत आहे थोडीशी, तर त्याच्यामुळं काय घरून पाठवायचे नाही. मग ते म्हणले बरं ठीक आहे मावशी तुम्ही म्हणतात. मग ते काय केलं, त्यांनी मला रोज नित्य नेमाने हरिपाठाला नेऊन घालायचं. मी फक्त काय 1 वर्ष झाले हरिपाठाला फक्त जाते, महाराजाचं चिंतन ऐकून तेवढंच मन ध्यासन एवढं करण्याचा प्रयत्न करते, आणि त्याच्यातूनच मग थोडस सांगण्याचा प्रयत्न करते. कारण मला परिवार मोठा असल्यामुळे वाचायला काही एवढा वेळ भेटत नाही. आणि जो ऐकून जे आपल्याला महाराजाचं कसं आहे अनुभवाचं ज्ञान आहे, ते असं वाचून रट्टा मारून आपण कसं आता मुलं भाषण पाठ करतात, त्यांना त्याचा अर्थ कळालेला असतो का, महाराज आपल्याला अर्थ लक्षात घेऊन आपल्या अनुभवाचं सांगतात. हे आपल्याला काय तर अनुभवाचं खूप महत्वाचं असतं. रट्टा मारून काहीच उपयोग नाही. जसं की मुलं भाषण तयार करतात, भाषण म्हणतात, काही गोष्टी त्यांना लक्षात येत नसतात की याचा अर्थ तरी काय. मग अर्थकार करतात आपल्याला सद्गुरू. मग त्याच्यासाठी संतांच्या संगती कळवाले कमळापती माझे कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. मग त्याच्यासाठी आपल्याला संतांच्या संगतीत जावं लागेल कमळापती कळून घेण्यासाठी की देव कसा आहे, कुठं आहे, कोण आहे.
हे ओळखून घेण्यासाठी संतांच्या संगतीत आपल्याला बसावं लागेल. त्यांच्या संगतीत बसल्याच्या नंतर सहज आपल्याला लक्षात येत असतं की देव कसा आहे. म्हणजे आपल्या शरीराचं तर आपण आतमध्ये बघायला पाहिजे. आपल्याला बाहेर आपण देव बघतो, पण चारी धामाला, अष्टविनायकला याला जातो, तिथं देव बघतो, पण आपण आपल्याच आपल्याला देव शोधतात का? आणि संत काय म्हणतात, तुम्ही तुमचेच देव शोधा. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की तुझं आहे तुझं पळशी, परी तू जागा चुकलाशी. म्हणजे आपल्याच जवळ आपलं सगळं आहे, पण आपण काय तर जागा चुकलो. आपण देवाला मंदिरात शोधायला होतं, हिमालयात शोधायला होतं, चारी धामात शोधायला होतं. देव तिथं नाही, देव तुझ्याच हृदयात बसलेला आहे. आत्मास्वरूप परमात्मा तुझ्याच हृदयात आहे. पण त्याच्यासाठी तू नामस्मरण कर, म्हणजे तुला नित्य जशास तसा देव लक्षात येईल. आणि असं बिना नामस्मरणाचा देव काय लक्षात येत नसतो. मग तसं आपल्याला नवऱ्याच्या संगतीत कधी देव कळायला असता का? बैसका नवऱ्याच्या संगतीत देव नवऱ्याच्या संगतीत कळत नाही, लेकराच्या संगतीत कळत नाही तो, आणि शेजाऱ्या पाजाराच्या संगतीत कळत नाही. देव आपल्याला फक्त संतांच्या संगतीतच कळतो. पण संत पण कसे पाहिजे? तिन्ही गुण संपन्न संतांची भेट व्हायला पाहिजे. गुरु करणारे गुरु तर किती भेटतील आपल्याला. 1.25 रुपये दिला बाई गुरु केला, असे गुरु नाही पाहिजे. तिन्ही गुण संपन्न, ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू असे तिन्ही गुण संपन्न संतांच्या संगतीत आपल्याला देव कळत असतो. त्याच्यात जर 2 गुण असले, 1 गुण नसला तरी देव कळत नाही. जर श्रोत्रियच संत आहेत आणि दयाळू संत आहेत आणि हे 2च गुण आहेत, श्रोत्रिय आणि दयाळू आणि ब्रह्मनिष्ठ नाहीत, मग तशा संतांच्या संगतीत आपल्याला देव कळत नसतो. आणि ब्रह्मनिष्ठ हे आहेत आणि श्रोत्रिय पण दयाळूच नाही, त्यांच्याकडे दयाच नाही, अशा संतांच्या संगतीत देव कळत नाही. त्याच्यासाठी तिन्ही गुण संपन्न संतांची भेट व्हावी लागते, तेव्हा आपल्याला देव कळत असतो. आणि त्यांना सत्य कळालेलं असतं, त्यांना सत, चित आणि आनंद स्वरूप देव कळालेला असतो. ते आपल्याला ते सांगते. आणि आपल्याला इतराच्या संगतीत कळतंय का? आपल्याला आता आपण सकाळ बघतो, दुपार बघतो, संध्याकाळ बघतो, पण सकाळ मीच बघितली न बदलून बघितली, संध्याकाळ मीच बघितली न बदलून बघितली, सकाळी मीच बघितली न बदलून बघितली. तिन्हीला आपण न बदलून बघितलं, पण सकाळनी संध्याकाळ बघितली नाही, आणि संध्याकाळनी सकाळ बघितली नाही, आणि सकाळनी दुपार बघितली नाही, आणि दुपारनी संध्याकाळ बघितली नाही. हे तिन्ही नाही. जसं की लहानपण आपण जाणलं, पण लहानपणाला तरुणपण कळत नाही लहानपणाला, आणि तरुणपणाला लहानपण कळत नाही, आणि तरुणपणाला म्हातारपण कळत नाही, म्हातारपणात तरुणपण नाही. ह्या तिन्ही अवस्था मला कळतात, पण न बदलून हे तिन्ही बदलले. जसं की आता आपण पहिले राहिलो तर आता आपण तरुणपणात आपल्याला जशाच तसं दिसत होतं. आता आपल्याला चष्मे लागायले, ज्याचे आता तरुण पहिलं आपल्याला बिना चष्म्याचं दिसायचं ना, मग आपलं ज्ञानेंद्रिय तसे राहिलेत का? आता ज्ञानेंद्रिय तसे राहिले ना, बदलायले ना, ते सतत बदलायले. कारण आता पहिल्यासारखं दिसाय ना. आपल्याला वाटलं का केस पांढरे व्हावं म्हणून, पण पांढरे व्हायले. आपल्याला वाटलं का आपल्याला आता पायाने कोणाकोणाला चालता येत नाही, कोणाचे गुडघे दुखते, कोणाला उठा बसायला त्रास होतो, कानाने पहिल्यासारखं ऐकायला येईना, तर मग आपली त्याच्यावर सत्ताच आली ना चालायना. मग हे शरीर माझं मी कसं म्हणावं बरं? त्याच्यावर आपली सत्ताच चालायना. आणि ज्याच्यावर सत्ता चालत नाही ते मी माझं नाही. पण आपल्याला आपलं इतकं साधा विवेक आहे, पण आपलं तिकडे लक्ष आहे का? लक्षच नाही ना. जसं की मी तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा, की मेल्यानं कुत्र कोणी चालताना बघितलेलं आहे का बरं? स्पीकर ऑन करून सांगायचं. आपण चालत असतो आणि कुत्रा मेलेला असतं ते आपण पाहिले चालतं नाही. एक आपण आपल्या एका जातीचे म्हणून आपल्याला हे लक्षात आलं, पण इतराला हे लक्षात येतं का? कोणी म्हणतं की नाही बाबा मी नाही बघितलेलं मेलेलं कुत्र चालताना. मग आपलं असं बारीक आपण कसं आहे, आपल्याला बारीक बघायची सवय लागली, त्याच्यामुळे आपल्याला हे तुम्हाला सहज लक्षात आलं की मेलेलं कुत्र आपण चलत बघितलं, चालताना बघितलं, ते चलत नव्हतं. आणि हे दुसऱ्याला मी एक म्हणजे प्रवचन मध्ये अगोदरच्या प्रवचन मध्ये सांगितलं होतं, म्हणजे 99% म्हणले की मेलेलं कुत्र कसं चलन ताई, असं म्हणले होते. कारण तुम्ही खूप अनुभव येत
आणि तुम्ही खूप म्हणजे अभ्यासू होता, त्याच्यामुळे तुम्हाला कसं सहजच ही गोष्ट लक्षात आली. मग तैसे विचारिता निरसले. मग कसा विचार करा म्हणाले ज्ञानेश्वर महाराज, तैसे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले मी तत्वतः तत्व उरले ज्ञानी असे. मग ज्ञानी माणसाने याचा बारीक अभ्यास केला. त्यांनी श्वासाचा अभ्यास केला की एका मिनिटात 15 श्वास येतात जातात. मग 15 मिनिटात एका मिनिटात 15 श्वास येतात आणि जाते. मग येणारा श्वास पण मी नाही आणि जाणारा श्वास मी नाही, मी त्या श्वासाला जाणणारा मी आहे. हे असं आपल्याला बारीक आपण रोजचं आहे ना. आता आपण जेव्हा रात्री एकांत बसतो तेव्हा आपल्याला घड्याळीचा एकदम स्थिर याच्यात आवाज येतो आणि दिवसभर घड्याळ चाललेलीच असतो ना काटात, पण त्याचा आवाज येतो का आपल्याला? नाही येत ना. कशामुळं? तेव्हा आपण स्थिर नसतो. मग आपल्याला देव जर जाणून घ्यायचं असलं तर एकांतामध्ये 1 तास तरी आपण स्वतःसाठी द्यायला पाहिजे. मग एकांतात 1 तास जरी दिला, नामस्मरण केलं तर एकांतात आपल्याला आपलं स्वरूप आत्मा कळत असतो. मग आपल्याला श्वासासोबतच आपण हरिनाम जर घेतलं तर आपल्या श्वास एका मिनिटात 15 श्वास म्हणजे 15 नाव व्हायले तर एका मिनिटात आपले श्वासासोबत जर आपण नाव घ्यायचा प्रयत्न केला तर 1 तास जर घेतला तर 900 श्वास होते. 900 आपलं हरिनाम होतंय. मग आपल्याला त्याच्यासाठी माळ घ्यायची काही गरज नाही, काहीच नाही. आपण फक्त आपल्या श्वासावर जर लक्ष दिलं आणि हरिनाम जर घेतलं तर आपल्याला परमात्मा आपला स्वरूप लक्षात येत असतं. पण हे आपल्याला दृढ करून निश्चय करावा लागेल आणि ते आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरूच्या संगतीत जावं लागेल. हृदयात आपल्याला सद्गुरू धरावा लागेल. मज हृदय सद्गुरू जेने तारियल हा संसार करू म्हणून विशेष आत्या धरू विवेकावरी. मग हृदयात काय येतं? आपण हृदयात काय धरलं नाही बरं? आपण हृदयात सगळंच धरलं, खोटच. पैसा आता प्रत्येकाच्या हृदयात आपापल्या बँक बॅलन्स सगळ्याच्या हृदयात आहे. आता मी बँक बॅलन्स म्हणले की सगळ्याच्या हृदयात आपापला बँकेचा नंबर येतो. आपल्या बँक मध्ये किती बॅलन्स आहे हे लगेच सांगायची गरज पडली का? लगेच लक्षात आलं का नाही? पण देव आला का आपल्या हृदयात? आला का? नाही ना. कशामुळे? तर आपण हृदयात हे खोटं भरलेलं आहे. महाराज नेहमी म्हणत असते की तुमचं काय झालंय, तुमचं हृदय सगळं नुसतं पंधरट झालं म्हणते. पंधरट झालं म्हणते. पंधरट आपल्याला काय करावं लागेल तर नांगरून टाकावं लागेल. मग नांगरण करणं म्हणजे काय? तर आपल्याला विचाराने याचा एकाचा बात करावा लागेल. बात केल्याच्या नंतर मग याच्यात आपल्याला देवाला बसविता येईल. याचा बात जसा झाला मग आपल्याला याच्याविषयी वासनाच राहणार नाही. खोटं लक्षात आल्याच्या नंतर मग आपल्याला त्याच्याविषयी आसक्ती राहत नाही ना. आणि खरं मानून जर केलं तर आपल्याला परत जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. त्याच्यामुळे आपल्याला जशाच तसं लक्षातच घ्यावं लागेल. म्हणून मज हृदय सद्गुरू. मग आपल्या हृदयात आपल्याला सद्गुरू काय सांगते, मग जे सद्गुरूंना सांगितलेले शब्द आहेत ते आपल्या हृदयात ठेवायचं. जे सांसारिक शब्द आहेत ते घ्यायचे, पण तात्पुरते. आपल्याला खरं मानून म्हणजे खोटं करायची सवय आहे आपल्याला. जसं की आपण नागोबा काढतो पंचमाला नागोबा काढतो. मग त्या नागोबाला आपण नैवेद्यही दाखवतो. मग तो नागोबा खरा असतो का? जर खरा असता तर आपण त्याला नैवेद्य दाखवला असतं का? मग ते आपल्याला खोटं करायची सवय. तसा संसार करायचा खोटा मानून. संसार कोणाचाच चांगला होत नाही. आपण याला चांगलं करण्याच्या प्रयत्नात चांगला करूच तर आपला हा देहही जाईल, पण तो काय चांगला होत नाही. देवाचा संसार चांगला झाला नाही तर आपलं काय होणार आहे? रामाचा संसार चांगला झाला का? कृष्णाचा संसार चांगला झाला? कोणाचाच एवढे ते देव स्वरूप परमात्मा असताना त्यांचा संसार चांगला नाही झाला. आणि तो चांगला होण्यासारखा नाहीच ना. पण आपल्याला तो आपण त्याला चांगलं करायचा प्रयत्न करायला. मग काय आपण हृदयात काय ठेवायला पाहिजे? तर संसार ठेवण्यासारखी वस्तूच ना. संसारातलं काहीच ठेवण्यासारखं नाही. त्याच्यामुळं आपण हृदयात सद्गुरूचे शब्द ठेवायला पाहिजे. जसं की ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या गुरुचे शब्द ठेवले हृदयात आणि त्यांनी मी निर्गुण निराकारे असं ओळखून घेतलं आणि त्याच्यावर निश्चय केला आणि आपल्याला त्यांनी लिहून ठेवलं म्हणून आपल्याला आज लक्षात यायला. नाही तर आपण असेच जन्म घेत राहिलो असतो. मग किती उपकार आहेत आपल्याला. पण आपल्याला त्यांची ज्ञानेश्वरी उघडून बघायला वेळ नाही, गाथा बघायला वेळ नाही, एकनाथी भागवत बघायला वेळ नाही, पंचीकरण बघायला वेळ नाही, गाथा बघायला वेळ नाही. आपण हे ग्रंथ
अभंग की भंग न होणारे तर आपण ते बघायला पाहिजेत उघडून त्याच्यात काय लिहिलंय नाही आपल्याला अर्थ कळू द्या. आपण एक एक वाचायचा प्रयत्न करायचा. वाचत 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 आज जरी नाही कळाला आपला असं आपण जर सतत वाचत राहिलो तर एक दिवस आपल्याला त्याचा अर्थ लक्षातच येत असतो. मग त्याच्यासाठी आपल्याला ते वाचावं लागेल, त्याच्याकडे बघावं लागेल. प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी गाथा हे आहे, पण ते कोणी उघडून फक्त शिवसाठी घरात ठेवतात काही काही तर त्याच्यावर एवढी धूळ असती कोणी त्याच्याकडे बघायलाच वेळ नाही संसारातून. म्हणून हे संसार काय आहे तर हे करण्यासारखा नाहीच. पण आपल्याला काय वाटायला ना तसं करुणी संसार व्हावं स्वरूपी अहंते ठाव होय लागो अध्याय 15 अध्यायातच सांगितलेलं आहे की संसार काय आहे तर वाव म्हणजे या शब्दाचा अर्थ बोटाचे जसा की भासलेलाचे. जसं आपण सावली लक्षात ठेवतात का बरं आपल्या शरीराची सावली आपण लक्षात ठेवतात का? ठेवण्यासारखी नाहीच ना ती तर आपल्यासोबत रोज आहे, पण ती आपण लक्षात करून ठेवत नाही कारण ती दिसती पण नाही ना. जसं की आपण रात्री बघितलेलं स्वप्न बघायच्या वेळेस आपल्याला ते खरं वाटतं आणि जेव्हा सकाळी उठून बघतो आपण आणि सकाळी उठतो म्हणतो रात्री बघितलेलं स्वप्न रात्रीचं खोटं होतं. कमून खोटं होतं ते आता अनुभवाला येईना म्हणून आपण त्याला खोटं म्हणतो. पण ही जागृती मग ही खरं म्हणा ही जागृती स्वप्नात पाहिजे होती ना. मग इथलं काय होतं स्वप्नात काहीच नव्हतं ना, पण आपलं तिकडे लक्षच नाही. आपण स्वप्न सहज खोटं समजतो पण जागृती आपली सहज आपण म्हणजे विचारांनी ठरविता येते. आपल्याला ठरविता येते म्हणजे नाही हे कळतं पण आपण ती विचारच करत नाही की जागृती खरी आहे का खोटी आहे. कारण ही जर खरी असती तर ही स्वप्नात पाहिजे होतं. इथलं काय होतं बरं स्वप्नात काहीच नव्हतं ना, फक्त मी एकटाच होता अव्यक्त निराकार मी परमात्मा स्वरूप भगवान मी एकटाच तिथं होतो. स्वप्न तरी काय एकट्यानेच बघितलं. स्वप्नीची विचित्र शैना मीच झालो होतो ना नारायण. म्हणजे जे स्वप्नात बघितलं आपण स्वप्नात आता आपण गायीचे वास्त्र बघितले, तिथं झाडं बघितले, तिथं अंबाबाईची यात्रा बघितली. मग ते झाड का बियाचे होते का स्वप्नातले? ते वास्त्र का गायीचे होते का? ते जत्रा का देवी तिथं माती याचं होतं का मंदिर मातीचं होतं का ते? मग ते कशाच होतं? माझ्या एकट्यावरच ते सगळं भासलेलं होतं. मग आपण ते भासलेलं सकाळी सहज काय म्हणतो रात्रीचं स्वप्न जे बघितलं का मी ते खोटं होतं म्हणून आपण सहज त्याला खोटं म्हणलो. पण ही जागृत अवस्था जर खरी होती तर मग याच्यातलं शरीर तिथं होतं, इथलं मन तिथं होतं का काय होतं? इथं काहीच नव्हतं ना. पण हे आपण याच्याकडे आपलं लक्षच नाही. लक्ष कधीतरी आपण इतका विचार केला का याच्याविषयी? जागृत अवस्था आपण म्हणतो नुसतं सुसुप्ती अवस्था स्वप्न अवस्था जागृत अवस्था तिन्ही अवस्था आपण जाणणारे आहेत. आपण याला या तिन्ही अवस्था आपण नाही पण आपल्याला त्या वाटायना. तसं कशामुळे वाटायना की आपल्याला अज्ञान आहे. आपलं अज्ञान हे कोण काढत असते तर संत काढते. मग संत सांगते तर संतांच्या संगतीत आपल्याला हे लक्षात येतं की जितकं स्वप्न खोटं आहे का तितकीच जागृत अवस्था ही खोटी आहे. जोपर्यंत हे शरीर आहे का हे खोटं म्हणून करीत राहायचं, कर्म हे करीत राहायचं पण त्याच्यावर आसक्त राहायचं नाही. की आसक्त जर राहिलं तर आपल्याला जन्म घ्यावा लागेल. जशाच तसं आपण ओळखून घ्यायचं आणि जशाच तसं ओळखून घ्यायचं आपण हे शरीरासारखं मी नाही. हेच फक्त आपण सतत लक्षात ठेवायचं की मी काय मी हे शरीर नाही, मी ज्ञानेंद्रिय नाही, मी कर्म इंद्रिय नाही, मी मन नाही, मी मनासारखा पण नाही, मी पंचप्राणासारखा नाही, मी पंचकर्म इंद्रियासारखा नाही, मी याच्यासारखा नाही, मी 82 तत्वासारखा नाही, 82 तत्वाला जाणणारा मी असं आपल्याला लक्षात घेता येतं. पण आपल्याला ते लक्षात घेण्यासाठी आपल्याला एकाग्रता करावं लागेल, संतांची संगत करावं लागेल. संतांच्या संगतीतच हे लक्षात येत असतं. किंवा मग चांगल्याच्या संगतीत बसल्यावर आणि आपण जर घरातल्याच्या संगतीत राहिलो तर आपल्याला कधीच मी देव स्वरूप परमात्मा आहे असं कधीच वाटणार नाही. त्यांच्या संगतीत राहा, कर्तव्य करा, सगळ्या गोष्टी करा, पण मी देव आहे असं ओळखून घेऊन याच्यावर निश्चय करून याच्यावरच निश्चय करायला पाहिजे आपण. म्हणून माझं हृदय सद्गुरू म्हणून हृदयात आपण सद्गुरूचे शब्द ठेवायला पाहिजे. सद्गुरूची सेवा म्हणजे काय का त्यांचे हातपाय दाबून किंवा त्यांची सेवा त्यांचे घर झाडून किंवा त्यांना काहीतरी नेऊन देऊन ही सेवा नसते सद्गुरूची.
जे सद्गुरू आपल्याला सांगतात जशाच तसे शब्द सांगतात तसेच आपण ते अनुग्रह करण्याचा प्रयत्न करायचा. कारण आपण काय इतके आपण पामर येत, आपल्याला त्यांच्या इतकं ज्ञान नाही, पण त्यांच्या संगतीत बसून सहज आपल्याला तसं आपलं अज्ञान जात असतं. अज्ञान गेलं की आपण जसं की बाबर असतंय, बाबर पाणी खाली पाणीच असतंय पण त्याच्यावर बाबर आलेला असतो. मग हे बाबर हटविण्याचं काम संत करीत असते. तर म्हणून मग त्यांचे शब्द आपण आपल्या हृदयात ठेवायचं. मग ते बाबर हटलं की खाली पाणीचे, जसं की एक थेंब जरी असला तर ते काय पाणीचे, आणि समुद्र जरी असला तर पाणीचे. तसं जाणणारा जे जे जाणायला तो काय देव स्वरूप आहे. जसं की गोडी, आता तुम्ही लाडू जर खाल्ला तर लाडूची गोडी आहे का? ती लाडूची गोडी नाही. ती आपण लाडू खात होतो पण आपल्याला काय वाटतं, आपण म्हणतो लाडू गोड झाले. लाडू कुठे गोड असते? तर ती साखराची गोडी आहे. मग ती साखर चहात जरी टाकली तुम्ही तर चहा गोड कशामुळे होईल? तर साखरामुळेच होईल. तुम्ही लाडू जरी टाकलं तर ते कशामुळे गोड होईल? लाडू तर साखरामुळे होईल. त्याप्रमाणे तुम्ही जे जे जाणार तर ते कोण आहे? तर देवचे. जसं की एक थेंब जरी असला आणि समुद्र असला आणि गंगा जरी असली तर काय ते आत्मा देवचे. ते जसं ते पाण्याचे, त्याप्रमाणे जाणणं जिथं जिथं जाणणं आहे, आपण जे जे जाणायलो जाणणं स्वरूप हे देवाचं आहे. मग तो काय तर देव झाला. पण आपल्याला कसं आपली नजर व्हायला पाहिजे. हरीच्या दासा हरिदायी दिशा. जो हरीचा दास होत असतो त्याला तसा भाव होतो त्याचा, आणि त्याला काय तर सगळीकडे देवच दिसायला लागतो. काय घर हे देवचे. आपण काय करतो बरं? आपल्याला वाटतं मी करायलो, आपण घर बांधलं, हे देवाच्या सत्तामुळे झालं. हे काय तर सगळं काय देवचे. पण आपली तशी नजर होईना. आपण हरीचे दास जर झालो तर आपल्याला सगळीकडे कणाकणात देव दिसत. हरीच्या दासा हरिदायी दिशा. भाव जैसा तैसा हरी येतो. मग आपला भाव तसा होईना, आपणच कमी पडायलो. त्याच्यामुळे आपल्याला देव कुठं दिसायना. आपल्याला फक्त देव देवाऱ्यातच दिसतो, मंदिरातच दिसतो. आपल्याला माणसातला देव दिसायना. माणसात देव दिसाना, प्राण्यात देव दिसायना, घरात देव दिसाना. दाही दिशाला काय तुम्ही कणाकणात काय तर देवचे. तुकाराम महाराज म्हणतात ना, अनुरेणू अनुरेणू तुका आकाशा एवढा. आकाशा एवढा. मग ते काय तर आकाशापेक्षाही मोठा आणि अनुरेणूपेक्षाही छोटा असं देवाचं स्वरूप आहे. पण आपला भाव तसा होईना, त्याच्यामुळे आपल्याला देव सगळ्यात दिसाना. आपल्याला सगळे वेगवेगळे दिसायले. शेव नावाचा वाटायला, जातीचा वाटायला, या कुळातला, हे शूद्र कुळातला आहे, हे पाटील येत असं वाटायला आपल्याला. आपण नावाचे वाटायलो, तो गावाचे वाटायलो, जातीचे. आपण कशामुळे वाटायलो? तर हे आपल्याला आपल्या आईनं नाव ठेवलं. तिनं काय समजून घेऊन ठेवलं का? आईनं नाव ठेवलं की तू या नावाची आहे आणि तू माझी मुलगी आहे, तू जन्मली. ती काय म्हणली? तिनं रूढी परंपरांनी सांगितलं. पण आपण आपल्याकडे विवेक बुद्धी असताना पण आपण त्याचा विचार केला का? आणि संतांनी याचा विचार केला. अमर खरे की खोटे पहा, खरे की खोटे पहा, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरोसा कळेल. मग तुम्ही या देहाला तुम्ही पहिलेच अमर येत. आपण आपल्याला अनुभव असता. आपण आता हे शरीर सोडून स्वप्नात असतो. तर मग स्वप्नात हे शरीर असतं का? या शरीराला सोडून राहायची आपल्याला सवय आहे का नाही? अनुभव आहे ना, रोजचाच अनुभव, सगळ्याचाच अनुभव आहे. पण आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. सुसुप्तीत हे देह असतो का? आपला नसतो ना. पण आपल्याला तसं वाटतं का? की आपल्याला वाटतं हे देहच मी आहे. हे आपण आता रोजचा अनुभव असून पण आपण इतका बारीक घेत नाही. म्हणून आपला भाव तसा व्हायना की देव स्वरूप आत्मा स्वरूप भगवान मीच आहे, आत्मा स्वरूप परमात्मा मीच आहे. आपला हा भाव आहे ना, हरीच्या दासा हरिदायी दिशा. भाव जैसा तैसा हरी एक. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. मग हरिमुखा आणि जर आपण हरी गायलं तर काय तर आपल्याला चिंताच राहत नाही. पण आपल्याला सवय लागलेली आहे चिंता करायची. मग तिथं चिंतन जर केली तर कोणची चिंता राहत नाही. पण आपल्याला चिंता करायची सवय लागली ना आधीच, म्हणून आपण सतत चिंता करीत राहतो. आपण देवाच्या कीर्तनाला भजनात जरी गेलो तर आपल्या मनात घराविषयी चिंता असतं. मुलगा काय करत असेल,
मुलगी बसली असेल का व्यवस्थित, घरात काय आता कोणी आलं असेल का, आपण हरिपाठात असतो पण आपलं ते संसाराचं इकडं चिंता चाललेलीच असती. पण आपण ते सोडून जर देवावर जर पूर्ण भार टाकला, जसं की आपण भार टाकायला पाहिजे देवावर पूर्ण, मग आपण भार टाकला तर मग देव आपला भार आपल्याला भावच ठेविनात ना. आपण भाव जर ठेवला तर आपल्याला देव लक्षात येईल. मग हरिमुखे गाता हरपली चिंता. मग आपण मुखाने काय तर सतत हरी 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 म्हणायला पाहिजे. कारण आपण काहीच करणारे नाही. आपल्याला वाटायलंय मी घर बांधायलो, मी मुलाची शिक्षण करायलो, मी हे करायलो, मी ते करायलो, मी काहीच करत नाही. तो सगळं करणारा देवचे. पण आपल्याला असा भाव ठेवानाच. आपण आपला अहंकार सुटाना मी वरचा, या शरीरावरचा. आणि आपण जर अहंकार, आपण संतांना द्यायला काय पाहिजे तर त्यांच्या चरणावर आपला अहंकार सोडायला पाहिजे. मग आपण अहंकार, आता आम्ही महाराजाकडे जातो आणि महाराज एवढे सगळ्याचे दर्शन घेतात. आपण सगळे तर ते कमून आपलं दर्शन घेतात की त्यांना आपल्यात देव दिसतो, म्हणून त्यांना सगळ्यात देव दिसतो. आपल्याला अहंकार असल्यामुळं आपण सगळ्याचं दर्शन घेतो का. आपण जर एखादं इतर जातीचं जर वरिष्ठ माणूस जरी असलं तर आपण पटकन त्यांचं दर्शन घेत नाही, कारण आपल्यातला अहंकार गेलेला नाही, कारण आपल्याला त्यांच्यातला देव दिसायना. मग त्याच्यासाठी आपल्याला तसा भाव व्हायला पाहिजे. हरीच्या दासा हरिदाई दिशा, भाव जैसा तैसा हरी एक. मग मुखाने आपण काय हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. मग आपण जर मुखाने हरी हरी म्हणलं तर मग आपल्याला काय तर जन्मच घ्यावा लागत नाही. मग आपल्याला वासनाच राहत नाही. आपली वासनाच काय तर हरिरूप होऊन जाते. मग आपल्याला देव मी दोन राहत नाही. मग आपल्याला लक्षात येतं की जो जाणणार आहे तो हरीचे. जसे का आपलं देव सचितानंद आहे, जसं त्याप्रमाणे आपल्याला लक्षात येतं की मी पण कसं आहे सत आहे, कारण मी तिन्ही अवस्थाला जाणायलो, म्हणून मी माझा बदल नाही, म्हणून मी सत आहे, मी चित आहे, मी कधी आहे कधी नाही असं नाही, म्हणून मी चित आहे, आनंद स्वरूप आहे. मी माझ्या स्वरूपावर दुःखच नाही, स्वरूपावर दुःख नाही. आपल्याला हा देह मी वाटलं त्याच्यामुळे आपल्याला दुःख वाटायले. वास्तविक आपल्या स्वरूपावर आपल्याला दुःखच नाही. आपण काय याच्यासारखं नाही. आपल्याला दुःख कशामुळे होतं की आपल्याला वाटतं आपण जाड येत पातळ येत, तो श्रीमंत आहे मी गरीब आहे, तो चांगल्या जातीतला आहे मी याच्यातलं, याच्यामुळे दुःख व्हायलं. या शरीराला धरून आपल्याला दुःख आहे. आणि आपण या शरीरासारखे नाहीत, आपण या शरीराला जाणणारे आपण आहेत. पण हे आपल्याला कळून वाटाना की आपला भाव तसा व्हायना. कैसे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले, मग तत्वतः तत्व उरले ज्ञानी अशी. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करून, महाराजाच्या चरणी अर्पण करून, तुकाराम महाराजाच्या चरणी अर्पण करून, सगळे संतांच्या चरणी अर्पण करून मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.